मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 6 मे 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे. सकाळी 7:52 पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो, मूळ नक्षत्र आहे. दुपारी 3:54 पूर्वाषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, सिद्ध योग आहे. मध्यरात्री 1:12 साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालव करण आहे. सकाळी 7:52 कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:04 तैतिल करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत, तर राशीत गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:09 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:01 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे पासून अस्तंगत झालेला आहे. तो 21 मे पर्यंत अस्तंगत असेल आणि 22 मेला त्याचा उदय होईल. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राहते प्रवर्तमान सत्य ब्रह्म दिदे परादेश्वरा कल्पे वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पादे जंबुरिके भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवन शालिवान शके 1948 प्रभावादी 6 संवत्सरामध्ये पराभव नाम सहसर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे भौम वासरे क्षमा करा सौम्य वासरे मूळ नक्षत्रे सिद्ध योगे पालव करणे चतुर्थी शुभ देतो वीरगोत्रात उत्पन्न विकळाप मूळ पात दुर्दक्षेद्वारशी पार्वतीपती परमेश्वर पित्त विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:52 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळातच करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तरच अशा मूर्त्या जागृत राहतात प्राणप्रतिष्ठेत.
अन्यथा त्यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मग कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 7:52 गबाडी योग आहे. याची प्रचिती आपण घेऊ शकता. जे काम कराल त्याचे गबाडासारखे योग फायदा आपल्याला मिळू शकतो मित्रांनो. यानंतर दुपारी 3:54 यमघंट योग आहे. हा जनन शांती संबंधी आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करायची असते, पंडिताच्या मार्फत विधिवत. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती जनन शांतीनेच कमी होऊ शकते मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर क्षमा करा, पंचमी श्राद्ध कर्म देखील आहे. या पंचमी तिथीवर आपल्याला सोडून आपले नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील तर आपल्याला त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 7:52 हजर आहे. त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर यावेळेपर्यंत आपण सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो मित्रांनो. आणि जे रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपणाला शक्यतो रेग्युलर कामे जी आहेत ती यावेळी तीच करायची आहेत. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.